मुळात इंजिनिअरिंगला सगळे क्रीम क्लास असतो असं म्हणता येऊ शकतो, ज्यांना खूप चांगले मार्क पडलेले आहेत. तर चांगले मार्क पडले तर चांगली शाखा कुठली आणि इंजिनिअरिंगची शाखा निवडताना नक्की कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? खूप म्हणजे एक अवघड प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न सगळ्यासाठी अवघड आहे. प्रत्येक जण काय सांगतं की किंवा आल्यानंतर विचारतात की सर कोणती शाखा चांगली? तर इंजिनिअरिंगची कोणती ब्रँच चांगली आहे हे कोणीही म्हणजे परफेक्टली सांगणं तर खूप अवघड आहे. कारण इंजिनिअरिंगमध्ये एक जसा जसा काळ जातो तसं ब्रँचेसचं रँकिंग हे चेंज होत राहतं. म्हणजे आज एखाद्या वेळेस कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही टॉपला असेल, म्हणजे हायेस्ट क्लोजिंग मेरिट जर कॉम्प्युटरचा असेल, तर कदाचित 2-3 वर्षांनी ज्यावेळेस हे विद्यार्थी पास आउट होतील, त्यावेळेस दुसरीच ब्रँच वरती आलेली असते किंवा टॉप वरती आलेली असते. आणि मागच्या 25 वर्षात आम्ही एक 2-3 वेळा बघितलेलं आहे, की जी ब्रँच एका वर्षी टॉपला असते, ती 3-4 वर्षानंतर बऱ्यापैकी डाउन साइडला गेलेली असते. तर आता आपण हे सांगण्यापेक्षा आता सध्या परिस्थितीला मागच्या जर 2-3 वर्षाचा विचार केला आणि या वर्षीचा जर विचार केला, तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँच राइट ॲट द टॉप आहे. आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्येच आय-टी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स या रिलेटेड ब्रँचेस म्हणजे ऑलमोस्ट या कॉम्प्युटर ब्रँचेसच आहेत. त्यामध्ये थोडे काही स्पेशलायझेशन्स करून काही सब्जेक्ट चेंज करून या नवीन ब्रँचेस पण आले. बट इन ब्रॉडर वे मी सांगेन की ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच आहे. ती राईट नाऊ विद्यार्थ्यांचा पहिला प्रेफरन्स आहे. पण त्यानंतर असं नाही की दुसऱ्या ब्रँचला महत्वच नाही. मला वाटत नाही की एकच ब्रँच चालेल आणि दुसऱ्याचा उपयोगच नाही. आपणाला मेकॅनिकल लागणार आहे, इलेक्ट्रॉनिक्स लागणार आहे, इलेक्ट्रिकल लागणार आहे, सिव्हिल लागणार आहे, एन्व्हायरमेंट लागणार आहे. प्रत्येक ब्रँचचं वेगळं महत्व आहे. फक्त एक टाइम बाउंडिंग असतं किंवा काही स्पेसिफिक पिरियडसाठी एखादी ब्रँच टॉप वरती असते. आता सध्याची मी परिस्थिती सांगेन की कॉम्प्युटर राइट ॲट द टॉप, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कन्सर्न, त्यानंतर इलेक्ट्रिक पण एमर्जिंग दिसते किंवा नवीन रिक्वायरमेंट नुसार काही ब्रँचेसचं मिक्सिंग झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅट्रॉनिक्स किंवा रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये भरपूर ब्रँचेस आहेत. ज्यावेळेस म्हणजे इव्हन दो तुम्ही आता मलाही जर क्वेश्चन विचारला की एक्झॅक्टली किती आहेत, इट्स व्हेरी डिफिकल्ट. तर आपण कधी सांगू शकतो? याबद्दल एक सोपं आन्सर आहे की सीईटी सेल महाराष्ट्राचे नोटिफिकेशन नंतर जे इन्फॉर्मेशन ब्रोचर येतं, त्यामध्ये प्रत्येक कॉलेजेसची लिस्ट, तिथं किती ब्रँचेस अवेलेबल आहेत आणि इनटेक किती आहे, फीस किती आहे, ही कंप्लीट इन्फॉर्मेशन असते. पण आणि तिथेच तुम्हाला कधी कधी आपण म्हणतो की कोणती ब्रँच चांगली आहे, ते मागच्या वर्षीचे कट ऑफ्सच सांगतात. तुम्हाला वाटलं की इलेक्ट्रॉनिक्स कशी आहे ते बघायचे असेल तर तुम्ही प्रत्येक कॉलेजेसचे कट ऑफ्स बघा आणि त्यावरनच ठरवा की किती डिमांड आहे किंवा काय होतंय. बऱ्याच वेळेस काय होतं की एखाद्या स्पेसिफिक कॉलेजेसमध्ये किंवा माझ्या कॉलेजेसमध्ये एक ब्रँच आहे सपोज सिव्हिल, तर मी सांगण्याची शक्यता असते की सिव्हिल खूपच छान आहे. तर हे टाळण्यासाठी तुम्हाला एक जनरल प्लॅटफॉर्मवरती जायची, माहिती काढायची. तर मला वाटतं ब्रँचनुसार या पद्धतीने विचार करायला पाहिजे. आणि त्यापुढेही जाऊन मी सांगेन की कदाचित म्हणजे आपण एक ब्रँच चूज केली आणि त्यानंतर काही वर्षांनी त्या ब्रँचचा कट ऑफ डाऊन झाला आणि दुसरी ब्रँच वरती आली. ठीक आहे ना, हे पार्ट अँड पार्सल आहे. पण त्यापेक्षा तुम्ही इंजिनिअरिंगला आल्यानंतर तुम्ही जर एखाद्या टॉपच्या ब्रँचमध्ये एंट्री केलाय, तर एक त्यावेळेस जे तुम्हाला जे साध्य करायचं होतं ते केलाय तुम्ही, तर तोच कॉन्फिडन्स ठेवा की ब्रँच कोणतीही असू द्या, तुमचा अकॅडमिक्स चांगला ठेवा, तुमचा परफॉर्मन्स चांगला ठेवा, तुमचे म्हणजे एक अबिलिटी, पर्सनॅलिटी डेव्हलप करा. आणि त्यानंतर तर आता तर आम्हाला असं आढळून येतंय की माझं एक प्रिडिक्शन आहे काही दिवसानंतर, एक 5 ते 10 वर्षानंतर कदाचित इंजिनिअरिंग मध्ये ब्रँचेस असणार. इट इज गोइंग टू बी इंजिनिअरिंग.
म्हणजे अच्छा, म्हणजे कॉमन ती प्लॅटफॉर्मवरती engineering. हा, बारावीत एक सगळे वर्ष. हो, एकच असणार आहे. कारण आज असं नाही की मेकॅनिकल इंजिनियर किंवा सिव्हिल इंजिनियर असेल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असेल, तर त्या इंजिनियर्सला कॉम्प्युटरचं नॉलेज नाही अशी शक्यताच नाही आता. म्हणजे प्रत्येक ब्रँचेसमध्ये कॉम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट्स खूप इन्सर्ट झालेले आहेत. त्यामुळं प्रत्येक इंजिनियरचं या गोष्टीवरचं नॉलेज पण वाढलेलं आहे, तशी रिक्वायरमेंट पण आहे. मीही असं म्हणू शकणार नाही की मी मेकॅनिकलला आहे, मला कॉम्प्युटरचं नॉलेज नसेल तरी चालेल, असं होऊच शकणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना या ब्रँचवरती खूप टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यापेक्षा मी नेहमीच सांगतो आणि अजूनही सांगेन, की यू कॉन्सन्ट्रेट ऑन गेटिंग व्हेरी गुड कॉलेज म्हणजे चांगलं कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा.